आता फोटोशूट वगैरे अशा ते नटून तटून आलेले आहेत या ठिकाणी. तर आता आहेत ना या नावं घेत आहेत. तर मित्र हो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला काही माहिती देतो. मित्र हो, तुम्हाला जर नवी मुंबई साईडला तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं असेल आणि त्या संदर्भात काही माहिती हवी असेल, तसंच प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, फ्लॅट घ्यायचा असेल नवी मुंबई किंवा नवी मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तर त्यासाठी आहे ना आपल्यासारख्या एका सामान्य घरातील मराठी मुलाने एक यूट्यूब चॅनल सुरू केला आहे, जेणेकरून आपल्यापर्यंत आहेत ना नवी मुंबई साईडच्या घरांची सर्व माहिती आपल्याला मिळेल. तसंच या मुलाचं नाव आहे साहिल पोटरे आणि त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या स्वप्नाच्या घराची चावी. आणि यामध्ये तो वेगवेगळ्या फ्लॅटची घरांची माहिती देत असतो. त्यामुळे जर कोणाला अशा प्रकारचा फ्लॅट घ्यायचा असेल किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची असेल, तर आपल्या या मराठी मुलाला तुम्ही नक्की सपोर्ट करा. त्याच्या चॅनलवरती जाऊन त्याचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. त्याच्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री म्हणजे आमच्या गावामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव चालत असतो 5 दिवसांचा. महाशिवरात्रीच्या अगोदर 3 दिवस, महाशिवरात्री 1 आणि महाशिवरात्रीच्या नंतरचा 1 दिवस, असे एकूण 5 दिवस हा उत्सव चालत असतो. आणि या उत्सवामध्ये कबड्डी आणि क्रिकेट अशा स्पर्धा होत असतात. कबड्डी तुम्ही बोलाल तर अगदी लहान मुलांपासून म्हणजे 30 किलो, 35 किलो, 45 किलो वजनी गट, त्याच्यानंतर 55 किलो वजनी गट आणि खुल्या गटाचे म्हणजे ओपनचे, आणि त्याचप्रमाणे महिलांचे सुद्धा अशा प्रकारे कबड्डीच्या स्पर्धा होत असतात. आणि क्रिकेट गाव मर्यादित, कारण आमच्या गावातल्याच जवळजवळ नाही बोलत तरी एक 30-35 टीम होतात महाशिवरात्रीसाठी खेळण्यासाठी असतात. तर अशा प्रकारचं हे पूर्ण क्रीडा क्षेत्राचं कार्यक्रम असतो. आणि त्याचप्रमाणे मग धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होत असतात. तर आज महाशिवरात्री आहे आणि आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सर्व कार्यक्रम कशाप्रकारे आमचा हा गावखडी गावातील उत्सव पार पडतो तर ते सर्व दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा.
तर मित्र आतमध्ये सर्व आता भजन आणि त्याचप्रमाणे रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी सर्व ती लाईन वगैरे लागलेली आहे. लाईन आहेत ना ही बघा, थोड्या थोड्या वेळाने वाढतच चालले. आणि या ठिकाणी आता महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे, तो म्हणजे हळदी कुंकूचा. तो आता इथे महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू आहे. मित्र हो, आता या ठिकाणी हे बघा शिवरात्री दिवशी आहेत ना, मस्तपैकी माझी आई, ऋतिका काकी, कल्पना आत्या आणि आशा आत्या नटून तटून आलेले आहेत या ठिकाणी. तर आता आहेत ना या नावं घेत आहेत. तर आता आपण त्यांची नावं ऐकूया. पहिल्यांदा आई घेते. आधी घातलं चंद्रहार, मग घातली ठुशी. संदीपरावांचे नाव घेते महाशिवरात्र दिवशी. अरे वा वा वा. अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी हृदयरावांचं नाव घेऊन करते आज रामेश्वराची आरती. अरे वा, टाळ्या. हां. संसाररूपी सागरात आम्हा पती पत्नींची नौका प्रमोददेवांचे नाव घेते, आपण सर्वांनी ऐकू. वा 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 वा. साडी नेसते फॅशनची, पदर घेते साधा, प्रशांत आहेत माझे कृष्ण, मी त्यांची राधा. वा 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 वा, टाळ्या. राधाबाई. आणि मित्र हो, त्याचप्रमाणे ही बघा, ही आहे आमची अधिरा. ऐ ऐ तो मित्र, ही बघा अधिरा. कॅमेरा हवाय ये मामाकडे. मामाचे आहेत ना, ते का काटे लागतात. दर सो आज आमच्या गावकडी गावातील जेवढे माहेरवासनी वगैरे असतात ना, तर ते आजच्या दिवशी किंवा 4-5 दिवस पण राहूक येतात या ठिकाणी आनंद घेण्यासाठी. सो चला मित्र, आता आपण जाऊया बाहेर आणि मॅच वगैरे कुठले सामने आहेत ते बघूया. तर मित्र हे बघा, त्या साईडला इथनं सर्व दुकान आहेत आणि पुढच्या साईडला हॉटेल्स आहेत. आणि आता इथे सर्व कबड्डीच्या मॅचेस सुरू आहेत. तर मित्र हो, आता या ठिकाणी कबड्डीची खुल्या गटाची म्हणजे ओपनची मॅच सुरू आहे. आणि यामध्ये 2 टीम खेळत आहेत. ते म्हणजे दर्यासागर, म्हणजे आपल्या गावखडी गावातलीच टीम आहे, आणि ही समोरची टीम आहे ती विश्वेश्वर गावडे आंबेरे. तर या 2 गटांमध्ये 2 संघांमध्ये ही ओपनची मॅच सुरू आहे. आणि मी या ठिकाणी स्कोरर बसलो आहे. यांचं आगमन झालं आहे. उत्सवाच्या अंदाज आम्ही त्यांच्या मित्रांसमोर स्वागत करतो. पॉईंट दर्यासागर. आणि या ठिकाणी पंच आहेत ते म्हणजे शुभंकर तोडणकर, आणि समोरचा पंच आहे तो सिद्धार्थ तोडणकर, आणि सरपंच आहेत आपले केतन तोडणकर, केत्या काका. आणि माझ्याबरोबर आहेत या ठिकाणी आकाश तोडणकर. तर मित्र आता आहेत ना, आम्ही रामेश्वर मंदिराच्या बॅक साईडला आलो आहोत, म्हणजे या घाटीत आलो आहोत. ही बघा तुम्ही, ही आपली कोकणातली घाटी बघू शकता. आणि या ठिकाणी माझी बहीण आहे प्रियांका तोडणकर. हॅलो. आणि इकडे भाव आहे माझं बच्चू. मुंबईत ना आला आहे. ॲटिट्यूड बघा जरा जास्तच दिसत आहे. आणि आम्ही सांगायचं म्हणजे इकडे कशा आला माहिती आहे काय, ते बघा या साईडला ना सर्व फोटोशूट वगैरे सुरू आहे. बघा आमच्या गावातले मुला मुली आहेत ना, इकडे फोटोशूट वगैरे करण्यासाठी येत असतात. तर आता आमचा फोटोशूट वगैरे झालेला आहे. त्यांना पिऊन जवळजवळ 100-1 फोटो काढलेले आहेत. बच्चूचे 101 असतील. आणि हे ना मुळात म्हणजे हे आमका घेऊन आलाय ना पिऊ, फोटो काढण्यासाठीच घेऊन आलाय. बहिणींका भावाचं एक उपयोग म्हणजे फोटो काढायचो पहिलो. काहीतरी कामी आले पाहिजे ना तुम्ही. हो हो, चला आता जाऊया आपण. चला 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 चला. आणि मित्र हो, हे बघा या ठिकाणी ही एक बॅच आली आपल्या गावकडी गावातली. कितीची बॅच तुमची? 2014ची. या ठिकाणी आता फोटोशूट वगैरे करण्यासाठी आलेले आहेत. तर कसं वाटतं सर्वांना? आणि अजून एक अभिमानाची गोष्ट सांगायची आहे, म्हणजे हे बघा या ठिकाणी आहे तन्वी पाटील
तनू आहेत ना आता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ठाण्याच्या अकाउंटंट म्हणून सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालेलं आहे आणि भरती पण झालंच ना हो, भरती झाली. आणि रोहा मिळालाय मला. अरे रोह आणि त्याचप्रमाणे इकडे आहे संपदा आणि संपदा पण रत्नागिरी पोलीसमध्ये भरती झालेली आहे अशी आणि दोघं आहेत ना खास मैत्रिणी आहेत आणि काश्मीर आपली मुंबईला असते. अरे वा वा माका पण बोलवा. आणि साई आपलं इकडे जयगडमध्ये आहे. चला आणि ह्यांचे बघ अक्षय मगातपासून दमलो बाबा यांचे फोटो काढून काढून हाम बघा काय. अहो केव्हा आलं मुंबईत ना? 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. आता किती दिवस आहेत अजून? अजून 10 दिवस. अरे वा. काय सखी प्रेम बघ काय ओतून येत आहे अगदी. तर मित्र हो आता आपला हा जो महाशिवरात्रीचा उत्सव चालतो तर आजच्या म्हणजे ह्या वर्षीच्या उत्सव मंडळाचे श्रीदेव रामेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आमचे संदेश धर्माजी तोडणकर म्हणजेच आमचे बापू काका या ठिकाणी आहेत. नमस्कार. आणि त्याचप्रमाणे उत्सव मंडळाचे क्रीडा प्रमुख प्रणव तोडणकर. नमस्कार. आणि तसंच उत्सव मंडळाचे सदस्य या ठिकाणी मनोज कदम आहेत. तर आपण आहेत ना मित्र हो आता बापू काकांकडूनच या उत्सव मंडळाबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊया. हा रामेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने शिवरात्र महोत्सव पार पाडला जातो. शिवरात्र महोत्सव हा उत्सव 77 वर्ष चालू आहे. 77 वर्षापूर्वी हा उत्सव सुरू केला. याचं स्वरूप फार छोटं होतं. पहिल्या दिवशी 1 दिवसाचा उत्सव होता. त्यावर नंतर 3 दिवसाचा झाला. 3 दिवसानंतर 5 दिवस हा उत्सव झाला. आणि ह्या उत्सवात धार्मिक कार्यक्रम, नाट्य, क्रीडा, प्रवचन, कीर्तन अशा प्रकारचे सर्व सामावून घेतलेलं आहे या उत्सवात आणि त्याप्रमाणे तो पार पडतो. आणि या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक या इथं सहभाग घेतात. हा उत्सव जरी 5 दिवस असला तरी या उत्सवाची जी पूर्वतयारी असते ती जवळजवळ 2 महिने सुरू असते. कारण क्रीडा विभाग असला म्हणजे ते कबड्डी, क्रिकेट हे यांचे सामने असल्यामुळे हे जवळजवळ 2 महिन्याची तयारी केली जाते. आणि बापू काका त्याचप्रमाणे आता हा उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात चालतो तर साधारण महाशिवरात्रीच्या दिवशी एकूण म्हणजे किती भाविक दर्शन घेतात काय? तरी 10,000च्या आसपास लोक ते हे घेतात, दर्शन घेत असतात. आणि त्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की जे परदेशात होतात ते परदेशातून पण इथे दर्शनासाठी किंवा काय इथे जी क्रीडा स्पर्धा असते म्हणजे आपलेच लोक जे परदेशात आहेत ते पण इथे येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनीच पण भाग घेतलेला आहे. आणि ह्या क्रीडेचं पण वैशिष्ट्य असं आहे की ह्या मैदानात कबड्डीच्या क्षेत्रात जे खेळाडू गेले त्यांची प्रगती फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. म्हणजे इथे जे खेळले ते प्रो कबड्डी किंवा ज्या महाराष्ट्र संघात पण बसल्या खेळाडूंची निवड झालेली आहे. बरोबर बरोबर. त्याचप्रमाणे मित्र हो आता या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत क्रीडा प्रमुख ते म्हणजे प्रणव तोडणकर. हा जो उत्सव चालतो आणि यामध्ये क्रीडा क्षेत्र आहे तर त्याचं वैशिष्ट्य नेमकं काय सांगू शकाल तुम्ही? या क्रीडा क्षेत्राचं वैशिष्ट्य म्हणजे इथे 30, 35 आणि 45 म्हणजे 30 किलोपासनं इथे मॅचेस चालू असतात. ज्याचं वजन 30 किलो आहे तिथपासनं. त्याचा एक फायदा असतो की जो म्हणजे जे गावखडीतले मुलं आहेत, गावखडीतले कबड्डीपट्टू आहेत ते लहानपणापासून हे बाळकडू घेतलेले असतात. बरोबर. त्याच्यामुळे अगदी गावखडीतला मुलगा एखादा कबड्डी न खेळणारा सुद्धा असला तरी त्याला कबड्डीचे नियम किंवा कबड्डीची अटी माहीत नाही असं होत नाही. बरोबर. आणि लहानपणापासून मग क्रीडा क्षेत्राची आवड होते, सवय होत लागते आणि माहिती होते. बरोबर. त्याच्यामुळे डायरेक्ट पुढे जाऊन मोठ्या गटात उतरण्यापेक्षा की माहिती करून घेण्यापेक्षा लहानपणापासून त्यांना जी ही लागते एक आवड आणि म्हणजे माहिती त्यांना जे ज्ञान मिळतं ते यामुळे मिळतं. आणि ते फक्त एक गावखडीलाच हे आहे असं माझ्या तरी ऐकावीत आहे की 30 किलोपासून चालू होतात मॅचेस. असं आपल्या गावखडी गावाचं म्हणजे श्रीदेव वैशिष्ट्य आहे. नक्की नक्की. ओके ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही एवढी चांगली आपल्याला माहिती दिलात त्याबद्दल. धन्यवाद. तर मित्र आता मॅचला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच बॉलमध्ये पहिलीच विकेट मिळालेली आहे राम जानकी संघाला. आणि मी आता इथनं तुम्हाला मित्र दाखवतो आपल्या कॉमेंट्री बॉक्समधलं वातावरण कशा प्रकारे आहे ते त्या ठिकाणी. सो त्या ठिकाणी आपले हे सर्व इथे आपले उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक गावखडी गावाचा नावाजलेला गाजलेला असा फलंदाज खेळाडू आणि त्यांच्या हातातून कॅच सुटणे हे असंभव अशी घटना. आणि पहिल्या विकेटचा पतन होताना ओमी संघाचा पहिला गडी बाद होतोय. 48 या धावसंख्येला
आणि या ठिकाणी मित्र आपले सज्जाद भाई कॉमेंट्री करतायत. सज्जाद दादा, त्यानंतर इथे आहेत आपले स्कोरर पंकज पाटील, माझे भाऊ, मावशीचे मुलगे आणि त्याचप्रमाणे मित्र हो आपल्या रत्नागिरीमध्ये एक नावाजलेले त्या ठिकाणी राजा दादा इथे आलेले आहेत कॉमेंट्री करण्यासाठी. आज खास कॉमेंट्री करण्यासाठी रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी रत्नागिरीतून. पुन्हा एकदा आणि सज्जाद भाई सुद्धा आपल्या पंचक्रोशीतून एक नावाजलेले कॉमेंटेटर आणि क्रिकेटर सुद्धा आहेत. सो मित्र चला, अशा प्रकारचं हे वातावरण या ठिकाणी असतं. क्रिकेटचे सामने या ठिकाणी आता सुरू आहेत. दुसरा बॉल घेऊन येतात ते ओंकार डुकळे आणि हा सुद्धा रनआउट आहे. दोस्ती 18 मुंबईकर 9. इथे का उडव. हां थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सो मित्र आजच्या ही सेमीफायनलची मॅच आहे. दोन्ही संघ गावखडीमधलेच आहेत. या ठिकाणी दर्यासागर क्रीडा मंडळ गावखडी आणि त्याचप्रमाणे मित्रत्व क्रीडा मंडळ गावखडी. मित्रत्व संघ टॉस विन झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल. आणि या ठिकाणी आता आम्ही कलिंगडचा जरासा उन्हाचा त्रास होतो आहे म्हणून थंडाव्यासाठी कलिंगड खातो आहे. धन्यवाद गुंड्या शेटकडून आम्हाला ही पार्टी शिवरात्रीमध्ये. आणि हे बघा या ठिकाणी उन्हातून गोळ्याचा आनंद घेण्यासाठी आपले मोमीन स्पोर्ट क्लबचे सर्व खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. काय मागवलं बाय? लिंबू गोळा. आणि हे बजरंग बलचे हनुमानवाडीचे. तर मित्र मी पण आता इथनं गोळो खाल्लेलो आहे इकडे आणि माझी लिप्स बघा एकदम रेड झालेत. नाही रे किस करून आलो किस आता काय लग्नानंतर म्हणजे ह्याचं खोबऱ्याचं किस ह्याचं दोडक्याचं किस करणार. तर मित्र या ठिकाणी आता 55 किलो कबड्डीचा शेवटचा सामना सुरू होत आहे थोड्याच वेळात आणि त्यासाठी आता ओळख परेड सुरू आहे. बघा मित्र या ठिकाणी आहेत ना आता समोरच्या साईडला हे कबड्डीचं क्रीडांगण आहे आणि त्यानंतर या साईडला हे बघा क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत. तर आता आपण थोड्या वेळात क्रिकेटच्या मॅचेस पाहायला जाऊया. आणि हा बघा हा आहे आमच्या श्रीदेव रामेश्वर मंडळाचा रामेश्वर उत्सव मंडळाचा रंगमंच आणि या ठिकाणी हे कलाकार आहेत. आज कायचं नाटक आहे तुमचा? मी माझ्या मुलांचा. तू तुझ्या मुलांचा. मी माझ्या मुलांचा. तू तुझ्या मुलांचा. मी माझ्या मुलांचा. म्हणजे तू तुझ्या मुलांचा. हां. तर मित्र श्रीदेव रामेश्वर उत्सव मंडळाची क्रिकेटची आता फायनल या ठिकाणी सुरू आहे आणि खचाखच असा पब्लिक भरलेला आहे पूर्ण.
दशांशी दिलेली आहे. लाजबाब गोलंदाजी. सामना सुरू होत असताना गुरु मुद्रेने काही सूचना इथे दिल्या होत्या. कोणता फलंदाज कशा पद्धतीने खेळतो हे गुरु मुद्रेने सामना सुरू होताना सांगितलं होतं की आपल्याला बाउन्स करायचा बॉल, शोल्डर लेवलला बॉलची लेंथ ठेवायची आहे. आणि गुरु मुद्रेचा या सूचनेचं पालन यांनी 5 गुंडा आणि त्याचबरोबर चैतन्य यांनी केलेलं पाहायला मिळालं. आपला घातला आहे हात आणि हा विजयाचा हा जल्लोष. वाईट बॉल यावी फेकला गेला तो बॉल. यानंतर असेल इथे फ्री हिट. यावी फ्री हिट आहे. सिक्सर बसला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. आणि यावी हा फेकला गेला बॉल आणि अंतिम विजेता शिवसंकल्प सुजल रामेश्वर क्रिकेट स्पर्धा अंतिम विजेता शिवसंकल्प. अभिनंदन. अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. शिवसंकल्प विजयाचं तिकीट फाडलं गेलं. तर मित्रहो, अशा प्रकारे या ठिकाणी शिवसंकल्प क्रीडा मंडळ गावखडी कुंभारवाडी यांनी याची फायनल मारलेली आहे. खूप वर्षांपासून मी बघतोय, ट्राय करत होते, म्हणजे अतिशय आहेत ना अटीतटीच्या सामन्यामध्ये आहेत ना शिवसंकल्प कुंभारवाडी आहेत ना कुठेतरी शेवटला कमी पडत होते आणि आज या वर्षी त्यांनी फायनल मारलेली आहे. आणि तसंच या ठिकाणी उत्कृष्ट अशी कॉमेंट्री केलेली आहेत आमचे राजादादा यांनी. राजादा, मी काय बोलतो, आता इतके वर्ष आता म्हणजे तुम्ही इकडे येत आहे गावखडीमध्ये कॉमेंट्री करायला वगैरे, ओके, तर कसा वाटतो हा उत्सव आणि इथला सर्व माहोल? वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे हा प्रश्नच चुकीचा आहे माझ्यासाठी. आणि कारण जोश आहे, जल्लोष आहे आणि प्रत्येक जणाची मेहनत आहे आणि मेहनतीचं फळ आहे. शिवसंकल्प सलग दुसऱ्यांदा यावेळी फायनल मध्ये प्रवेश करताना दिसलाय. पहिल्यांदा तो अपयशी ठरला होता आणि यावेळी जेव्हा मैदानात उतरला तेव्हाच गुरुने सांगितलं होतं की आम्हाला इथे अंतिम विजेता व्हायचं आहे आणि तो प्रयत्न यशस्वी. अतिशय टीम वर्क अतिशय दर्जेदार झाला आणि हा अंतिम विजेता इथे ठरला. आणि एकंदरीत त्याचप्रमाणे मित्र हो, आज आमच्या महाशिवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस आणि आमच्या केत्या काकाचा वाढदिवस आहे. तर हे सर्व तुझे बॅचमेट्स आहेत ना? तर वर्गमित्र सर्व केत्या काकाचे, हे बघा आज शिवरात्री निमित्त या ठिकाणी जमले होते सर्व. तर काकाचा वाढदिवस पण सेलिब्रेट करतायत. ओके, रेडी? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर केत्या काका, हॅपी बर्थडे टू यू. आणि बरोबर बरोबर केतन ओके सेलिब्रेट झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपले यूट्यूब फॅमिली काय कोण आहे? कोण सबस्क्रायबर कोण? सबस्क्रायबर आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत मित्र, आपल्या कुटुंबाचे सदस्य. नाव काय तुझं? स्वानंद. तुझं नाव काय? प्रेम. अरे वाल, प्रेम आणि स्वानंद. आणि हो भुवनेश. तर मित्र, आजचा महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे उत्सवाचा 4था दिवस आणि आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये दीपोत्सव साजरा होतो आणि याची सर्व तयारी आता या ठिकाणी होते. बघा माझी बहीण तन्वी आता इथे पणत्या लावते. अशा प्रकारे आहेत ना सर्व कठाड्यावरून म्हणजे या भिंतींवरून आहेत ना अशा प्रकारे त्या पणत्या ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर मग सर्व भाविक या ठिकाणी येऊन या सर्व पणत्या लावत असतात आणि इथे अशा प्रकारे ही सर्व तयारी सुरू आहे. हे बघा, ह्या आपल्या गावखडी गावातल्या महिला अशा प्रकारे ही सर्व तयारी करतात आता. तर पूर्वावहिनी साधारण आता किती पणते असतील आता? 2000 पर्यंत असतात. 2000 पर्यंत, ओके. आणि साधारण आहेत ना मित्र, सूर्य खाली गेल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर थोड्या वेळाने साधारण अंधार झाल्यानंतर या ठिकाणी हा सर्व दीपोत्सव साजरा केला जाईल. तर तो सर्व कार्यक्रम कशा प्रकारे होतो हा दरवर्षी मी तुम्हाला दाखवतो, ह्यावर्षीसुद्धा नक्कीच दाखवेन. पण त्या अगोदर आता मी तुम्हाला दाखवतो पब्लिक कशा प्रकारे आहे ते कबड्डीचा आनंद घेत आहे. मित्रो, या ठिकाणी आता अंतिम सामना सुरू होत आहे थोड्याच वेळात. राम जानकी क्रीडा मंडळ गावखडे आणि दर्यासागर क्रीडा मंडळ गावखडे. आणि आता टॉस होतो. समोर लक्ष ऋषी भोजने या आपल्याला दर्यासागर गावखडे संघात खेळताना दिसेल.
पंचमढीची भूमिका खेळवले असा तगडा अनुभव असणारा बेस्ट अंपायर म्हणून त्याची ओळख आहे, जो संपूर्ण कबड्डी क्षेत्रामध्ये बेस्ट अंपायर म्हणून त्याला ओळखला जातो, तो सिद्धार्थ तोडणकर. यावेळी युवराज पुढे रत्नागिरी तालुक्यातील बेस्ट रायडर म्हणून याची ओळख आहे. उद्याचं एक चांगलं भविष्य आपण गावकरी संघाकडून ज्याचं पाहतोय असा हा खेळाडू जर्सी क्रमांक 28 2024-2023 अक्षरशः या खेळाडूने गाजवलंय. परंतु यावेळी लांबीच्या बाहेर डॅश केलं जात आहे. युवराज पुढे मैदानाच्या बाहेर डॅश केलंय. चढीकडासाठी ते ओंकार पाटील एका बाजूला विकी शिंदे इथे सज्ज होतोय. ऋषिकेश भोजने गॉर्डन इन लाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि यावेळी आपल्याला जर पाहायला मिळतं अभिषेक भोजने आहे जो गॉर्डन इन लाईट खेळतोय. चढाई पुढे मोबाईल मध्ये नेटवर्क आणि खेळाडूंचा फुटबॉल माध्यमातून इथे पिकअप केले गेले. त्यामुळे शुभम मिर्जी अप्रतिम फुटबॉल इथे पाहायला मिळते. सामना काय आहे? 5-5 गुण आहे. अजूनही 5 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. पॉइंट इक्वल 6-6 गुण आणि या मैदानाच्या आतमध्ये ऋषी 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 यांनी यांच्याशी एक पॉइंट पाचवी बचाव पॉइंट जातोय. वापर केला. ताकद तुम्हाला लढायला शिकवते, तर युक्ती तुम्हाला विजयी करते आणि ते युक्तीचा वापर करताना शुभम मिर्जे आपण पाहिलंय. दुसऱ्या बाजूने ऋषी भोजने बघूया कशा शुभम मिर्जे शेवटच्या 2 मिनिटाचा खेळ शिल्लक. आणि अशा प्रकारे मित्र हो या फायनलमध्ये दर्यासागर क्रीडा मंडळ गावखडी अंतिम विजेता झालेला आहे. हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष या ठिकाणी. तर मित्र आता या ठिकाणी दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आपले महेश शिल्पीकर दीप प्रज्वलित करून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. भाविकांनी आपली नावं या ठिकाणी नोंदवलेली आहेत. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतया. तर मित्र आजचे दिवसभराचे सर्व कार्यक्रम संपलेले आहेत आणि आता भोवतीचा कार्यक्रम मंदिरात सुरू आहे आणि त्यानंतर मग नाटक. हे बघा आमचे मुंबईकर वगैरे पण आलेले आहेत, खास सुट्टी काढून 5 दिवस. इकडे रुद्रेश, इकडे सौरभ. तर चला आपण पण आता भोवतीचा आनंद घेऊया.
चैताचे मैया चैताचे मैया पालखीनं लाटीनं गुलाल चैताचे मैया चैताचे मैया हे आई तुझं पिवळं स्वागत तुला रे गंगरान तुला रे गंगरान पालखीनं लाटीनं गुलाल चैताचे मैया चैताचे मैया निसर्गाच्या त्या कुशीत रम्य किनारा सागरी दोन डोंगरांच्या मध्ये शेण लाभलं ईश्वरी निसर्गाच्या त्या कुशीत रम्य किनारा सागरी दोन डोंगराच्या मध्ये शेण लाभलं ईश्वरी सर्व चक्राच्या देऊळ हे रे जीवन देऊळ हे रे जीव तर मित्र या ठिकाणी आहेत ना आता रामेश्वर रंगमंचावरती थोड्याच वेळात नाटकाला सुरुवात होईल आणि त्यासाठी आता हळूहळू म्हणजे पब्लिकची गर्दी या ठिकाणी व्हायला लागली आहे। हे बघा आजूबाजूला सर्व ठिकाणी जे पब्लिक गेले आहेत ना आता थोड्याच वेळात या ठिकाणी एकत्र सर्व जमा होतील आणि नाटकाचा आनंद घेतील। तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।